महानगरपालिका निवडणुकीत सावेडी परिसरातून भारतीय जनता पार्टीसाठी अत्यंत मोठी आणि आनंददायी बातमी झाली आहे। प्रभाग क्रमांक 7 मधून भाजपच्या उमेदवार पुष्पा अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड झाली। विरोधी उमेदवाराने बोरुडे यांच्या कार्याची दखल घेत आपला अर्ज मागे घेतल्याने या जागेवर निवडणुकीपूर्वीच भाजपचा विजय निश्चित झाला। प्रभाग 7 मध्ये पुष्पा बोरुडे यांनी गेल्या काही वर्षात केलेल्या सामाजिक आणि विकास कामांचा प्रभाव इतका मोठा होता की त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या उमेदवारांनी स्वतःहून माघार घेण्याचा निर्णय घेतला। प्रभागाचा विकास महत्त्वाचा आहे आणि बोरुडे चांगले काम करत आहेत ही भावना ठेवून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने लोकशाहीत एका चांगल्या परंपरेचं दर्शन घडलं। बिनविरोध निवडीची घोषणा होताच सावेडी परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला। यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी नवनिर्वाचित नगरसेविका पुष्पा बोरुडे यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केलं। पुष्पा बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीमुळे सावेडीत विकासाच्या राजकारणावर शिक्कामोर्तब झाला। जनतेचा आणि विरोधकांचा हा विश्वास सार्थ ठरेल अशा भावना आमदार जगताप यांनी व्यक्त केल्या। जर पाहिलं तर अहिल्यानगर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व भारतीय जनता पार्टी पक्ष हा एक युती म्हणून आज या निवडणुकीला सामोरं जात आहे। आणि काल आपण जर पाहिलं तर ज्यावेळेला विड्रॉलचा पहिला दिवस होता तर पहिल्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सकाळच्या सत्रामध्येच आपण पाहिलं की जे महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून काम करतात सन्मान्य कुमार भाऊ वाकळे साहेब असतील हे बिनविरोध झाले। दुपारच्या सत्रामध्ये जे अगदी सर्वसामान्य कुटुंबातला कष्टकरी वर्गातला प्रकाश भागानगरी साहेबांसारखा एक व्यक्तिमत्व होता ते दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला बिनविरोध झाले पाहायला मिळाले। आणि आज ज्यावेळेला विड्रॉलचे शेवटचा दिवस आहे तर त्याच्यामध्ये देखील आपण जर पाहिलं तर कालच पालकमंत्री साहेब शहरामध्ये येऊन गेले आणि आल्यानंतर सकाळी आपण पाहिलं की आता लगेचच ताबडतोब 2 भारतीय जनता पार्टी देखील बिनविरोध झाले आपल्याला पाहायला मिळाले। त्याच्यामध्ये प्रामुख्यानं जे विद्यमान नगरसेविका आहेत सन्मान्य पुष्पाताई बोरुडे ह्याही बिनविरोध झाल्यात आणि प्रभाग क्रमांक 6 मधील करंजी कराळे देखील बिनविरोध झालेले आहेत। म्हणजे भारतीय जनता पार्टीचे 2 आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे 2 काल असे जवळपास 4 नगरसेवक आतापर्यंत बिनविरोध झालेले आहेत। तर मनापासून त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो। आणि आज शहरामध्ये जी कामं चालली ते राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री अजितदादा असतील किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री असतील हे सगळे लोक सातत्याने जबाबदारी घेतात। शहर विकास दृष्टिकोनातून पुढे चाललंय त्यामुळे जनतेचा कौल हा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टीच्या बाजूनेच आपल्याला पाहायला मिळतो। त्यामुळे सक्षमपणे ही सगळी लोक आज काम करतायत तर त्यांच्या आशीर्वादानं मुख्यमंत्री साहेब असतील, अजितदादा असतील किंवा पालकमंत्री साहेब असतील यांच्या आशीर्वादानं त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली हे सगळं कार्य हे अशाच पद्धतीनं लोकांना न्याय देण्याकरता लोकांना कुठेतरी विकास करण्याकरता हे सगळं कार्य करायचं। नमस्कार, मी सौ पुष्पाताई अनिल बोरुडे प्रभाग क्रमांक 7 मधून मी आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी जी माझी बिनविरोध झालेली आहे तर भारतीय जनता पक्षाचे मी खूप खूप आभार मानते। आणि आपल्या अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आपल्या अहिल्यानगर शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप आणि खासदार सुजयदादा विखे यांचेही मी मनापासून खूप खूप आभार मानते। आणि माझ्या वॉर्डमधील आणि आमच्या नगरमधील सर्व जनतेचेही मी खूप खूप आभार मानते की हा जो आजचा माझा विजयाचा जो गुलाल आहे तो माझा एकटीचा नसून आमचे सर्व नातेवाईक असतील, माझ्या प्रभागातील सर्व जनता नागरिक असतील, सर्व म्हणजे आम्हाला जेवढे सहकारी दरवर्षी जसे माझे पती राजकारणात आहेत, माझे म्हणजे आमचा जो वारसा आहे आता संग्राम भाई यांनी सांगितलंय माझे सासऱ्यांपासून हा एक सासूबाई असतील त्यांच्यापासून हा वारसा चालत आलेला आहे आणि तो आम्ही दोघं पती पत्नींनी चालू ठेवलाय। आणि हा गुलाल नुसता विजयाचा म्हणजे संपूर्ण जनतेचाच आणि माझ्या प्रभाग 7 मधील जनतेचा आहे। आणि ह्या पक्षाने युतीने ही आमच्यावर जे विश्वास दाखवला आम्ही त्या विश्वासाला पात्र आहोत। आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आज श्रद्धाताई वाकळे असतील आणि कविताताई खेडकर असतील त्यांनी जो फॉर्म मागे घेतलेत तर त्यांनी माझ्यावरील आमच्या दोघांच्या कामाची पावती बघितली की आम्ही सामान्य जनतेचे प्रश्न कसे मार्गी लावतो आणि आमचा विकास कसा करतो। एवढे बोलून मी थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम। या विजयाची दखल राज्याचे महसूल आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील घेतली आहे। त्यांनी पुष्पा बोरुडे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि त्यांचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या।
भाजपच्या गटात या बिनविरोध निवडीमुळे मोठा उत्साह संचारला. प्रतिनिधी शुभम पाचारणे, अहिल्यानगर. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.